क्षेत्ररक्षक पोहोचला, रनआउटची संधी इथे असेल आणि आता मात्र फलंदाज होते बाद। फुलरलेनचा आणखी एक चांगला चेंडू, अपील स्ट्रॉंग, पंचांचा इशारा, फलंदाज होते बाद। हिरोपेक्षा कमी नाही, फॅन फॉलोविंग त्याची कडक आहे। हिरोपेक्षा कमी नाही, फॅन फॉलोविंग त्याची कडक आहे। जमा झालेत 2 विकेट साठी जे 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं ते दीप मडवी साठी कॅश प्राइज जे आहे ते पोहोचलं आमच्यापर्यंत। तर पहिल्या चेंडूवरती आपण विकेट पाहिला सर्वेश मडवी मैदानाच्या बाहेर आणि आता मात्र विनय गोराडकर हा पहा हलक्या गतीने चेंडूला खेळून काढला।
कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे, डीप मध्ये खेळाडू प्रोटेक्शन दिलं गेलंय आणि फेकी करेपर्यंत इथे 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या सोप्या पद्धतीने. या झोन धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती तिसरा पाहतोय, 13 धावा फळकावरती आहेत. बोला तयार. हा ट्रॅकर चेंडू आहे, हवेमध्ये फटका इथे देखील फसला होता, पण क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. ज्या पद्धतीने धावा बनवायच्या होत्या किंवा ज्या पद्धतीने धावा जोडायच्या होत्या ते अजूनपर्यंत नाहीयेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 14 धावा फळकावरती पाहतोय. 3 षटकाची 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथा चेंडू फळकावरती आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सोमनाथ नांदूरकर तयार. हा ट्रॅकर चेंडू हलक्या गतीने पुन्हा एकदा चेंडूला कट करण्याचं काम केलं गेलं. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू तिथपर्यंत शॉर्ट पॉइंट पर्यंत पोहोचला आणि फेकी करेपर्यंत 2 धावा मात्र सहज सोप्या पद्धतीने आणि याच 2 धावेच्या मदतीने 16 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. बोला तयार. पुढचा चेंडू लाफ केलाय, फटका चांगला आहे, सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर 6 धाव्यांकरिता. षटकाराने केले बॅक टू बॅक 2 मोठे फटके. जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, आज कुठलंच गाव नाही रे, इथं सुजितात्याचं नाव नाही रे. आज कुठलंच गाव नाही रे, इथं सुजितात्याचं नाव नाही रे. आता धावसंख्या फळकावरती जर बघितल्या तर धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 28-28 या आकड्यावरती. पहिल्या 2 षटकामध्ये टीम सार्थक 11 सार्थक इंटरप्राइजेस थोडंसं का होईना पण स्ट्रगल करताना आपण पाहिलं, पण जसे तिसऱ्या षटकामध्ये अटॅक केलाय ना, थोडंसं मी म्हणेन की जी परिस्थिती बिकट होती ती मात्र बदलली आहे. 28-28 धावा फळकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. आता विचारात टाकल्या गेले तंटामुक्ती अध्यक्ष 11 या संघाला की करावं काय. पहिले 2 षटक खूप चांगल्या पद्धतीने, तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर आता समीकरण बदलवण्याचं काम केलं गेलं. बोला तयार. पहिला चेंडू यावेळेस पहा, बॅटची फेस ओपन केली, शॉट मिड ऑफ ला एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. यानंतर होणारी मॅच रुपाली ट्रान्सपोर्ट आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय शिवाजी असे 2 संघ आपण पाहणार आहोत. या दोन्ही संघांचे कर्णधाराने आपण नाणेफेकीसाठी तयार आहे. तुम्हाला पहिला पुकार, प्रहार प्रहार आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर.
धावसंख्या फलकावरती चौकाराने वाढली आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली टोटल 39 आकडावरती. वेगाने धावा बनवण्याचं काम केलं जातोय. ज्या पद्धतीने धावा पाहिजे होत्या त्या पद्धतीने आता धावा पाहायला मिळतात. आपण पाहतोय TPL अर्थात टेंबिवली प्रीमियर लीग सीझन 3 चं हे महासंग्राम तिसरं पर्व आपण पाहतोय. पहिल्या पर्वापासून सुरुवात केली होती आणि ते आता मात्र तिसऱ्या पर्वापर्यंत पोहोचलाय. पुढचा चेंडू इथे हा अक्रॉस द हँड अडवा पट्टा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. धावसंख्या फलकावरती जोडला गेला टोटल 40 आकडावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती जर पाहिला तर चौथा प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज पिंटू कडवत. हा लोफर फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा उडवलाय आणि चेंडूला लँड केला जाईल कुठे तर सीमारेषा बाहेर चौकारा. शफल क्रॉस केले गुडघ्या टिकून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू रनआउटची संधी इथे असावी पण गमावली गेली आणि 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाब्याच्या मदतीने 46. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला 46 आकडावरती. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 6 धावा होत्या. खूप चांगली गोलंदाजी. दुसरं षटक 5च धावा पण तिसऱ्या षटकामधून धाव्यांचा जो वेग वाढवला गेला 17 धावा तिथे आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 18 धावा. आता वेग वाढत चालला. 5वं षटक प्रगतीपथावरती स्लोवर चेंडू होता. फ्लाइटेड डिलिव्हरी होती. ऑन साइडला मिसफील्ड घडली आहे. चेंडू निघून चाललाय सीमा आणखी पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं आणि या सिच्युएशन मध्ये अशा ठिकाणी मी म्हणेन की दिगंबर पाटील सारखा गोलंदाज एक्सपिरियन्स अनुभवी गरजेचा आहे. पण इथे अनुभवाच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय युवाचा हा एक आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये 70 धावा चेस केल्या होत्या. इथे देखील 56 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. बॉल तयार. आणखी एकदा प्रहार केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आहे क्षेत्ररक्षक तैनात. तर डिसिजन काय तो हे पाहावं लागेल. स्वरूप आहे कारण की ज्यावेळेस सीमारेषेला खेळाडू टच झाला होता त्यावेळेस चेंडू हातामध्ये नव्हता. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढल्यात 58-58 या आकड्यावरती. अल्ताफ शेख जबरदस्त बॅटिंग करतायत सध्या.
अल्ताफ शेख वरती खूप सारी जिम्मेदारी आहे. स्टेप आउट केलंय, चेंडूवरती प्रहार मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमाबा. पहिलं अर्धशतक आपण पाहिलंय. जबरदस्त बॅटिंग. प्लीज बिग हँड फॉर अल्ताफ शेख, अफलातून. बोला तयार. यावेळेस पहा, लॉफ केलंय, हा देखील चेंडू निघून चाललाय सीमारेषा बाहेर. शादाबजी शेख यांच्या माध्यमातून जर अल्ताफने आता षटकार मारला तर 786 रुपयांचा पारितोषिक देण्यात येणार आहे. बोला तयार. धावसंख्या फळकावरती 77 आहेत. स्वीशीटची तयारी. आलाय. जबरदस्त जबरदस्त. आणखी एकदा उडवलाय चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल घेण्याचा प्रयत्न चांगले होते, पण चेंडू दूरवरती राहिला आणि त्यानंतर जर बघितलं तर धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या 2. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचतीये 85 आकड्यावरती. लगातार 4 षटकार आपण पाहिले अल्ताफच्या बॅटमधनं. 85 धाव्यात
पुन्हा एकदा स्विचिंगची तयारी केली. फुलर लेनचा चेंडू होता, पाठीमागे खेळाडू तैनात आहेत, प्रोटेक्ट करतायत. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि मग 2 धावा इथे सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्या. याच 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती पंचांचा इशारा 1 शॉट, 1 धाव जी आहे ती शॉट आहे, म्हणजे एकच धाव गृहीत धरला जाईल. 86 धावा फळकावरती. यावेळेस पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या 87 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अशाच प्रकारची बॅटिंग चालू राहिली तर असं वाटतं की 100 धावा देखील इथून कंप्लीट होऊ शकतात या मैदानावरती सांघिक. अफलातून बॅटिंग आपण अल्ताफ शेखची पाहिली. क्रिकेटची मेजवानी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चाहू बाजूने चारी दिशेने ते मात्र बरस आहेत. आणखी एक यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं कोई तो रुको इसे. विपक्षामध्ये जय शिवाजी असे दोन्ही संघ आपण पाहणार आहोत. धावसंख्या फलकावरती 93-93. 100चा आकडा आता पूर्ण होईल का? 9 षटकार जोडले अल्ताफने आपल्या पारीमध्ये. आणि डबल सिंगलचा विचार केला तर डबल सिंगल सध्याच्या घडीला तकदील करत नाहीयेत. ज्या काही आहेत त्या फक्त षटकार चौकार याच्यावरतीच विश्वास ठेवला जातोय. बोला तयार. यावेळेस पहा लेग स्टंपवरती चिन्ह ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. 93-93 आकड्यावरती दरम्यान आदरणीय आदेशजी गोराडकर यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला चौकारासाठी 200 आणि 100 आणि षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणि इथे 6 आणि धाव संख्या षटकारण टोटल 100 आणि आता विजाटी 101. आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण जय शिवाजी अशी मॅच पाहणार आहोत. नाणेफेकीसाठी मी आदरणीय राहुलजी रापटे, त्याचबरोबर आदरणीय तुषारजी रापटे, किरण दादा आणि मयूरजी कोटे साहेबांना मी विनंती करणार आहोत. मयूरजी भोईर साहेबांना मी विनंती करणार आहे की आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे, जिथे दोन्ही संघांचे कर्णधार असतील. एका बाजूने जर बघितलं तर जय शिवाजी आणि दुसऱ्या बाजूला रुपाली एंटरप्राइजेस, रुपाली ट्रान्सपोर्ट्स असे 2 संघ आपल्याला पाहणार आहोत. आणि मी अतिथी देवगण मान्यवरांना विनंती करतोय की आपण या. नाणेफेकीचा आपण कौल करूयात. आमचे अतिथी देवगण आपल्या टॉसबॉक्स मध्ये पाहतोय. दोन्ही संघांचे कर्णधार आहेत. नाणेफेकीचा कौल करूयात आपण. कॉलिंग कोण देणार आहे? कॉलिंग दिली जाईल रुपाली ट्रान्सपोर्ट्स कडनं. हेड्स इज द कॉल अँड इट इज हेड. अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते रुपाली ट्रान्सपोर्ट वन होते. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा देऊयात आणि व्यासपीठावरती उपस्थित. जाऊयात रुपाली ट्रान्सपोर्ट संघाच्या कर्णधाराकडे. अगदी जर बघितलं गेलं तर आपण वाट पाहत असतो की गावची प्रीमियर लीग कधी येणार आहे आणि अखेर तो दिवस आज उजाडलाय. किती आतुरता होती या स्पर्धेसाठी आणि आज तो दिवस उजाडला आणि त्या फिलिंग होती मनामध्ये. कारण ही उत्सुकता तयार करण्यासाठी आम्ही आतोड्यात प्रयत्न करत असतो. टेंबोली प्रीमियर लीगसाठी प्रवीणजी मडवी आणि प्रतीक पाटील
असे दिगंबर पाटील असे बरेच दिग्गज खेळाडू या प्रीमियर लीगला आपला योगदान देतात आणि त्यांच्या मदतीला आम्ही हातभार लावतो. पूर्ण जय हनुमान टीम रेग्युलर आणि जय हनुमान 40+ आणि जय बजरंग 40+, मास्टर 40+. बघा अनेकदा आपण पाहतोय ना की गावची प्रीमियर लीग ज्यावेळेस असते ना तर मी अनेकदा उल्लेख करतोय की प्रीमियर लीगमध्ये जे आपले मोठे खेळाडू आहेत बाहेर खेळत असतात ते तर चांगला खेळ करतात, पण प्रीमियर लीगमध्ये अनेकदा आपल्याला युवा जे खेळाडू असतात, जे होतकरू खेळाडू असतात, तयार होत असतात, ते आपल्याला मिळत असतात. तर या हंगामामध्ये अशा कोणत्या खेळाडूंवरती तुमची जास्त नजर असेल की जी येणाऱ्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळू शकतात? आजपर्यंत टेंबोली संघामध्ये मी मुकेश नांदुरकर आणि दिगंबर पाटील असे बरेच खेळाडू आम्ही तयार केलेत गावामध्ये आणि पूर्ण वयाच्या मला तर वाटतं 45 वर्ष मी आहे. 35 वर्ष क्रिकेट खेळतो आणि या क्रिकेट खेळत असताना याच्यामध्ये जो मला माझ्या गावाचा अभिमान, ज्याप्रमाणे प्रतीक पाटील, हर्षद पाटील, विरेश पाटील, अल्ताफ शेखचा मी हे करतो की प्रतीकचा जोडीदार अल्ताफ, नंतर मनीष आणि आमचे दिग्गज खेळाडू जे तयार केलेले आहेत ते आमच्या मेहनतीने आहेत आणि त्यांना मी आयुष्यभर जोपर्यंत मी क्रिकेट खेळलो तोपर्यंत माझ्या सदिच्छा, माझ्या शुभेच्छा आणि माझा आशीर्वाद त्यांच्या सोबत असेल. त्यांनी या टेंबोली गावाचं नाव खूप उंचावर नेलं आहे सर, एवढा उंचावर नेलं आहे की जिथे आम्ही जायचो दिगंबर आम्ही त्या ठिकाणी आमचंच एक आम्ही बोलणार नाही का आमचंच नाव, परंतु ओळखाची आम्ही क्रिकेटला वेळ दिला. परंतु ह्या टायमाला या 4-5 वर्षामध्ये जो मला आनंद मिळाला टेंबोली गावाकडनं जे अपेक्षित होता आणि जे प्लेअर मिळाले त्या प्लेअरांना सल्यूट आणि येणाऱ्या पिढीला मला सल्यूट आहे. नक्कीच खूप चांगलं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळालं. या सगळ्या भावना असतात आणि म्हणतात ना की क्रिकेट सोबत तुम्ही कट्टर चाहते राहिले ना तर गावासाठी जी नाळ जोडलेली असते ना ती सदैव गावाचीच राहते आणि तेच तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. तर नाणेफेकीचं कौल जिंकलं, डिसिजन काय असणार आहे? मी प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आणि समोरच्या टीमला बॅटिंग करण्याचं प्राधान्य करतोय. जवळ समोरच्या संघाकडे काय म्हणाल बॅटिंग करायची आहे या मॅचमध्ये पाहिलं तर टोटल 100 धावा जोडल्या गेलात, म्हणजे इथून बॅटिंग चांगली होऊ शकते. तर असे कोणते फलंदाज आहे ज्यांच्यावरती तुमचा जास्त कारोमादार असेल आणि समोरच्या संघाला तुम्ही चॅलेंज करू शकता? आमच्याकडे हर्षद पाटील आहे, हरेश नांदूरकर, बाला आहे, असे अजून बॅट्समन आहेत चांगले. नक्कीच आपण देऊया शुभेच्छा दोन्ही संघांना. खूप चांगली बाईट आपल्याला पाहायला मिळाली. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आलाय. टीम रुपाली ट्रान्सपोर्ट won the toss and they selected to ball first. चला जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय टार्गेट 101 बँग ऑन, मॅच ऑन होतीये. 101 धावांचं टार्गेट आहे आणि त्याचा पलटवार देताना 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. टीम तंटामुक्ती अध्यक्ष 11 या संघाकडनं जबरदस्त मॅच आपण पाहिली. अफलातून बॅटिंग पाहिली आपण अल्ताफ शेख कडनं आणि अल्ताफ शेख साठी जे पारितोषिक आलं होतं ना, प्रत्येक चौकारा 100, प्रत्येक षटकारास 200 रुपये, हे टोटल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा देखील झालाय. अफलातून बॅटिंग केली होती त्यानं. या बस पहा लॉफ केलाय चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, शॉट मिड ऑफला थोडंसं अडवलं गेलं आणि त्यानंतर जर बघितलं तर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या डॉट बॉल आहे. ओके, रुपाली ट्रान्सपोर्ट आपण चेंडू चॉईस करण्यासाठी यायचं. बॉल तयार. या बस पहा अपील स्ट्रॉंग आहे पण चेंडू जर पाहिला गेला तर अगदी लेग स्टंपच्या बाहेर होता आणि म्हणूनच की काय पंचांचा इशारा आलाय की हा निर्धाव चेंडू आहे आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर पाहिली तर धावसंख्या फळकावरती 0 या आकड्यावरती. यावेळेस प्रहार केला चेंडूवरती आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर चौकारा करिता.
नितीन भोईर आणि जैन नांदुरकर यांच्याकडनं योगेश कडव यांना प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं कॅश प्राइज. तर आता धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. हा ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, चेंडूला दिशा दिली आणि चेंडूने दशा बदलवताना पाहायला मिळालं की काय. आणखी 200 रुपयाचं कॅश प्राइज. विनय गोरडकरने एक चौकार मारला, त्यासाठी पोहोचले आणि त्याचबरोबर जगन पाटीलने एक चौकार मारला, त्यांच्यासाठी देखील पोहोचले. आदरणीय आदेश गोरडकर संघमालक यांच्या माध्यमातून त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि पहिला विकेट आपण मैदानाच्या बाहेर पाहतोय. या गावाचा इतिहास खूप मोठा आहे आणि हेच मोठं करत राहावं या गावकऱ्यांची एक अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने जेव्हा पण गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, हे उल्लेख करताना आपण पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने. आणि ज्या गावाच्या पाठीशी अशा प्रकारचा उल्लेख करणारे किंवा अशा प्रकारचे खंबीर चाहते असतात ना किंवा समर्थक असतात ना, त्यावेळेस त्या गावचं नाव अनेकदा पुढे जात चाललं असतं. आणि मी नक्कीच विशेष उल्लेख करेन की सध्याच्या घडीला 2023-24च्या हंगामामध्ये टिंबिवली संघाचे फॅन फॉलोईंग किंवा फॅन बेस आहे किंवा जी चर्चा आहे ती इतकी वाढली ना या हंगामामध्ये की अफलातून. मग कुरसई बीच्या विपक्षामध्ये ती टिंबिवलीची मॅच लागल्यावरती प्रेक्षकांची वाढणारी गर्दी किंवा लाईव्ह वरती येणारी गर्दी हे फक्त आणि फक्त कशामुळे झालंय तर तुम्ही जी घेतलेली मेहनत आहे ना, म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर, तुम्ही जी मेहनत घेतली होती, तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं, हे तुमच्या जिद्दीने, हे तुमच्या संघर्षाने. आणि आज टिंबिवली संघाचा भिवंडीमध्ये सर्वात जास्त बोलबाला किंवा सर्वात जास्त चर्चा होणारा संघ किंवा चर्चेत असलेला संघ म्हणून ओळखला जातो. कारण की तिथपर्यंत किंवा त्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचलेत. शून्यातून विश्व निर्माण करणं काय असं हे मी अनेकदा म्हणेन की टिंबिवली संघाला जाऊन विचारा, त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम हे केलंय. आणि आज त्याच गावची प्रीमियर लीग आपण अनुभवतो या मैदानावरती. 5 धावा फळकावरती आहेत. पुढचा चेंडू, यावेळेस पंचांचा इशारा काय तर वाईट चेंडू, अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 101 तब्बल धावांचा पाठलाग करायचा. अल्ताफ शेखची अफलातून पारी, वैयक्तिक 75 धावा त्याने पहिलाच मॅच मध्ये कुठून काढलात आणि येणाऱ्या पुढच्या संघांना चॅलेंज केलंय की रोखायचं असेल तर रोखून दाखवा. हा चेंडू पहा फुलर लेनचा खूप चांगल्या पद्धतीने डीप झाला, पॉपिंग क्रीज मध्ये. डीप मधनं पाठीमागे खेळाडू तैनात होतोय, तो फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची तर कॉलिंग दिली जाईल आणि सक्सेसफुली मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 8 या आकड्यावर. आदरणीय संजय दादा पाटील, त्याचबरोबर आदरणीय सुधीरजी गोराडकर आणि त्याचबरोबर आदरणीय कैलासजी गोराडकर साहेब, तुम्हाला मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती यायचं, या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. जातोय मॅचच्या दिशेने. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतो विकेट क्रमांक 2.
सार्थक इंटरप्राइजेस ज्यावेळेस बॅटिंग करत होते पहिल्या 2 षटकामध्ये याच प्रकारची सिच्युएशन होती. आयुष्यमान प्रहार तर केलाय, चेंडू आलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटने धावसंख्या थांबवली गेली. टीम सार्थक इंटरप्राइजेसच्या समोर देखील होती, पण तदनंतरची जी बॅटिंग अगदी 6व्या क्रमांकावरती अल्ताफ शेख आले आणि मग मॅचला ज्या पद्धतीने फिनिश केलं किंवा मिडल ऑर्डर्स मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग पाहिजे ना त्या पद्धतीची बॅटिंग आता करून दाखवावी लागेल टीम तंत्रमुक्ती अध्यक्ष 11 या संघाकडनं. नवीन बॅटर पाहतो आपण गिरीशला, वीरेश माफ करा, वीरेश पाटील आहेत 6व्या क्रमांकावरती आणि वीरेशवरती जिम्मेदारी देखील खूप मोठी असणार आहे. षटक क्रमांक आता प्रगतीपथावरती 3ऱ्या गोलंदाजीवरती गोलंदाज आपण अल्ताफला पाहतोय. अफलातून बॅटिंग केली होती अल्ताफने, आता गोलंदाजीवरती. पहिला चेंडू पक्षामध्ये जशास तसं उत्तर. दम नाही दम कुणाला घाबरत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. पंचांचा इशारा नो बॉल, अर्थात अतिरिक्त धाव दिली जाईल आणि येणारा पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. नो डाऊट, कारण की क्रिकेटच्या नियमानुसार पाहिलं गेलं तर कुठलाही नो चेंडू असतो आता मात्र फ्री हिट त्याला दिलं जातं आणि आता फ्री हिटचा फायदा इथे बॅटर उचलेल का? वीरेश पाटील आहेत, बॅटिंग करू शकतात हे ठाऊक आहे. यावेळेस फ्री हिटचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने एलिव्हेट नाही करता आला आणि डॉट बॉलची सांगता आपण पाहतोय. निधाव चेंडू पाहिला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहिली. धाव फळकावरती 15. हा ट्रॅकर चेंडू एलिव्हेट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग दिली जाते. रनआउटची संधी देखील फलंदाजाला माघारी परतावं लागेल. हा लॉक केलाय हवेमध्ये अगदी उंचीवरती चेंडू आणि लांबी देखील तितकीच जितकी गरजेची आहे, जितकी 101 च्या पाठीमागे पळताना हवी आहे आणि ती मिळाली. मोठा फटका 6 धावा.
यावेळेस पहा आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये, फटका फसला आणि विकेट क्रमांक 6 हा देखील सार्थक इंटरप्राइजेस त्यांच्या विपक्षामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष 11 अशी मॅच पाहायला मिळते. यावेळेस पहा आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये, फटका फसला आणि विकेट क्रमांक 6 हलक्या गतीने खेळून काढला गेला चेंडूला. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या धाव कंप्लीट केली नाहीये. डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितली तर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 23-23 या आकड्यावरती. परिस्थिती थोडीशी बदलताना पाहायला मिळते. पहिलीच मॅच आपण जर बघितला गेलं तर एका बाजूला SS आर्मी, प्रतीक पाटील आणि कंपनी, आणि त्याच्या समवेत जर बघितला गेला तर रोहिता स्मृती आपण पाहिला होता. पण जबरदस्त मॅच, 70 धावा बनवल्या होत्या आणि त्या 70 धावा चेस डाऊन केल्या गेल्या अगदी 5.3 षटकांमध्ये. अर्थात 3 चेंडू राखून मात्र मॅच फिनिश केली होती. आणि SS आर्मी संघाला मात्र चर्चेत किंवा SS आर्मी संघाला आता प्रश्नात टाकलं गेलं की या मॅच मध्ये अजून खूप काही करून दाखवावं लागेल. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर टीम सार्थक इंटरप्राइजेस संघाने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, येणाऱ्या पुढच्या संघांना मात्र ते चॅलेंज करतात की त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं असेल तर खूप सारा अभ्यास करून यावा लागेल मैदानामध्ये. आणि तेच उत्तरार्धामध्ये बघा गोलंदाजी देखील खूप चांगली पद्धतीने केली आहे. आतापर्यंत षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 23 धावा फळकावरती आहेत, 6 विकेट मैदानाच्या बाहेर पडलेत आणि आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. अठरा चेंडू आणि 78 धावा बनवायच्या. विघ्नेश नांदुरकर कुठे असाल तर आपण कॉम्बॉक्स सोबत संपर्क साधायचा. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. तर पंचांचा इशारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती सगळी ती पाहते 23-23 आकड्यावरती. 18 चेंडू मध्ये 78 धावा बनवायच्या, म्हणजे ज्या पद्धतीने अल्ताफ शेखनी जितक्या धावा बनवल्या तितक्याच त्याने 75 बनवल्या होत्या वैयक्तिक. यावेळेस पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, पोहोचू शकले असते का हा प्रश्नचिन्ह मनामध्ये होता. पण संयमी खेळ दाखवला गेला, कारण की इथून धावा रोखणं देखील महत्वाचे आहेत. आणि जर बघितलं गेलं तर धाव बनवली गेली ती टोटल 1 आणि एका धावेच्या मदतीने 24 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या फळकावरती 6 विकेटच्या नुकसानवरती 24. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं. एक सिंगल धाव मिळेल, सिंगल पेक्षा अधिक काही नाही आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 24-24 आकड्यावरती. बघा डबल सिंगलने आता फारसं नुकसान नाही होणार टीम सार्थक इंटरप्राइजेस संघाचा. पण मोठी फटकेबाजी झाली तर नक्कीच त्यांना देखील प्रश्नात पडावं लागेल. लेगस्टंपवरती चेंडू होता, सोडू दिलाय, जाऊ दिलाय. इशारा आलाय पंचांचा की अतिरिक्त धाव आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 26 धावा आहेत फळकावरती. पुढचा चेंडू हलक्या गतीने चेंडूला टटावला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक और त्याचबरोबर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतो आणि एक सिंगल धाव मात्र तिथे कंप्लीट केली जाईल. आणि एका सिंगलच्या मध्यांतराने धावसंख्या फळकावरती आता वाढते 27-27 आकड्यावरती. का आता खेळ थोडासा स्लो झाला. सत्तावीस धावा फळकावरती आहेत. बॉल तयार, ऑब्सर्वच्या बाहेर चेंडू, एक अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 28-28 या आकड्यावरती
परिस्थिती थोडीशी आता मात्र बदलताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने धावा पाठीमागे पळायच्या होत्या, ज्या पद्धतीने धावा जोडायच्या होत्या, तितक्या वेगाने तंटामुक्ती अध्यक्ष 11 संघ आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि आता मी म्हणेन की तराजूचा जो काटा तो पूर्णपणे एकतर्फी झुकताना पाहायला मिळतोय. हवेमध्ये फटका इथे देखील फसलाय, झेल टिपली जाईल, विकेट डाऊन होत आहे. विकेट क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर. पूर्णपणे एकतर्फी झुकताना पाहायला मिळतोय. हवेमध्ये फटका इथे देखील बसलाय, झेल टिपली जाईल, विकेट डाऊन. बल तयार. व्यासपीठावरती उपस्थित राहायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टेंबवली प्रीमियर लीग सीझन 3. विकी गोराडकर आणि सूरज मडवी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. जर परागने 6 मारला तर. हवे चेंडू, फटका फसलाय आणि जेल देखील ड्रॉप केली जाते. त्याच दरम्यान एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मध्यंतराने धावसंख्या फळकावरती 30 या आकड्यावरती. विकेटचा विचार केला तर मग 7 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. यावर चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. 4 धावा. मैदानाच्या बाहेर. तो बाहेरच्या अजून पुढच्या. तर आपण कॉम्बॉक्स पर्यंत संपर्क साधायचा आहे. लाफ केलाय, फटका इथे प्रॉमिसिंग तर नव्हता, पण सेफ झोन मध्ये ट्रॅव्हल होईल, कारण की कुठला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नव्हता. आणि मग फेकी येईपर्यंत एक सिंगल धाव, डबल सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती वाढवण्याचं काम केलं जात आहे. यानंतर होणारी मॅच एक जबरदस्त मुकाबला आपण पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहणार आहोत टीम जय शिवाजी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विपक्षामध्ये रुपाली ट्रान्सपोर्ट्स अशी आपण मॅच पाहणार आहोत. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती आपण पाहतोय 36 या आकड्यावरती 36. पुढचा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न केला पण चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. आणि चौकाराने धावसंख्या 40.
लुटण्याचं काम या प्रीमियर लीग मध्ये करत असतात, जेणेकरून सगळा गाव आपला एकत्र येऊन एक 2 दिवसाचे असं म्हणता येईल एक हॉलिडेज आपण सेलिब्रेट करत असतो. यावेळेस पहा चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर चौकारा करिता. मॅच प्रेझेंटेशन कडे आपण जातोय, जिथे मॅन ऑफ द मॅच आपण अल्ताफला देऊयात. त्याला 2000 रुपयाचं आमच्याकडे कॅश प्राइज पोहोचलाय. रोहन बागळ यांच्याकडनं 200 रुपये. शादाब शेख यांनी 786 रुपये ते देखील आपण जमा करा.